पुण्यामध्ये फिरण्यासाठी खूप ठिकाणे आहेत। त्यात काही ठिकाणी हिस्टॉरिकल आहेत, काही खरेदी करण्यासाठी प्रसिद्ध आहेत, तर काही मंदिरे वगैरे सुद्धा आहेत। म्हणलं जातं ना, पुणे तिथे काय उणे। पुण्यामध्ये सगळं काही आपल्याला पाहायला मिळते। तर नमस्कार मित्रांनो, मी मनोज आपल्या या YouTube चॅनलच्या माध्यमातून पुण्यामधील टॉप 5 प्रसिद्ध ठिकाणांची आज तुम्हाला माहिती देणार आहे। नंबर 5, लाल महाल। पुणे या ठिकाणी लाल महाल आहे। हे एक प्रसिद्ध ठिकाण आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील शहाजी भोसले यांनी त्यांची पत्नी जिजाबाई आणि त्यांचा मुलगा या दोघांसाठी हे स्मारक उभा केले होते। नंबर 4, सारसबाग। सारसबाग ही पुण्यामध्ये स्वारगेट पासून 5 मिनिटाच्या अंतरावर आहे। बागेमध्ये असणारे हिरवे गवत, वेगवेगळ्या जातीची फुलझाडे विशेष आकर्षण वाढवतात। या बागेमध्ये खूप जुने असे गणपतीचे मंदिर आहे, त्याला सिद्धिविनायक मंदिर असेही म्हटले जाते। नंबर 3, खडकवासला धरण। पूर्ण पुणे शहराचे पाण्याचा प्रश्न हा या धरणामुळे सुटलेला आहे। खडकवासला हे धरण खूप मोठे असून या ठिकाणी सनसेट पाहण्यासाठी लोकांची खूप गर्दी झालेली असते। खडकवासला धरण हे पुणे शहरापासून फक्त 15 किलोमीटर अंतरावर आहे। नंबर 2, शनिवार वाडा। पहिले बाजीराव पेशवे यांनी सन 1736 मध्ये या वाड्याची बांधणी पूर्ण केली। बांधकामाची सुरुवात बांधकामाची सांगता शनिवारी घडल्यामुळे या वाड्याचे नाव शनिवार वाडा असे ठेवण्यात आले। शनिवार वाडा हा पुण्यामध्ये मध्यभागी स्थित आहे। या वाड्यामध्ये हल्ली जुने काही अवशेष उरले आहेत। हा वाडा प्रेक्षकांसाठी सकाळी 8 ते रात्री 7 वाजेपर्यंत चालू असतो। नंबर 1, राजीव गांधी प्राणी संग्रहालय। पुणे जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय म्हणून राजीव गांधी प्राणी संग्रहालयाला ओळखले जाते। या ठिकाणी आपल्याला खूप प्रकारचे दुर्मिळ असे प्राणी पाहायला मिळतात। तसेच साप, अजगर, मोर, हरिण, वाघ, हत्ती असे सगळ्या प्रकारचे प्राणी या ठिकाणी पाहायला मिळतात। जर तुम्ही पुण्यामध्ये फिरायचा प्लॅन करत असाल तर अजून आपल्याला बरेच काही मंदिरे हे आपल्याला पाहायला मिळतात। महाराष्ट्रातील सगळ्यात प्रसिद्ध म्हणजे दगडूशेठ गणपती, श्री शंकर महाराज मठ हे याच पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते।